जय गंगा मैया. गंगा मैयाच्या दर्शनाचा सुद्धा अपार महिमा आहे. स्वतः यमराज आपल्या दूतांना सांगतात, दूताः पश्यन्ति ये गंगाम संपर्केणाति पावनीम नते कदाचिन्मे दंड्या अपि पापश्च तैर्युताः. हे दूतानो, ज्यांनी दुसऱ्यांच्या संपर्कानं का होईना अनायास अतिपावनी भगवती गंगेचं दर्शन केलं असेल, त्यांना कोणीही दंड देऊ शकत नाही. अगदी माझे दूत आणि मी स्वतः सुद्धा त्यांना कधीही दंड देत नाही. वाङ्मनः कर्मजैर्ग्रस्तः पापैरपि पुमानिह वीक्ष गंगा भवेत् पूतो अत्र मे नास्ति संशयः. मन, वाणी आणि क्रिया यांनी होणाऱ्या पापांनी ग्रस्त मनुष्य सुद्धा गंगा मैयाचं दर्शन करण्यानं तत्काल पवित्र होतो, याच्यात संशय नाही. महाभारतामध्ये म्हटलेलं आहे. गंगेला पाहून साधू पुरुषाला गंगेमध्ये ज्यांची भक्ती आहे त्यांना किती आनंद होतो याबद्दल महाभारतकार म्हणतात, गंगेच्या दर्शनानं जेवढी प्रसन्नता होते तेवढी प्रसन्नता वनाच्या दर्शनानं होत नाही. अभिष्ट विषय प्राप्त झाल्यावर सुद्धा तेवढा आनंद होत नाही. पुत्र प्राप्तीचा सुद्धा तेवढा आनंद होत नाही. धन प्राप्तीचा सुद्धा तितका आनंद होत नाही जेवढा साधू पुरुषांना गंगेच्या दर्शनानं आनंद प्राप्त होतो. आणि हे स्वतः आम्ही अनुभवलेलं आहे. जेव्हा हरिद्वारला आम्ही प्रथम गंगा मैयाला पाहिलं, अंगावर रोमांच होते, नेत्रामध्ये अश्रू होते, कंठ सदगदित होता. भगवान श्रीकृष्णाच्या चरणापासून प्रगट झालेली पावनी गंगा आम्ही आमच्या नेत्रांनी अनुभवत होतो. म्हणूनच अग्निपुराणातला हा श्लोक सार्थ वाटतो. दर्शनात स्पर्शनात पानात तथा गंगेती कीर्तनात पुनाती पुण्यपुरुषान शतशोत सहस्रशः. जो मानव गंगेचं दर्शन, स्पर्श, जलपान अथवा गंगा या नामाचं कीर्तनही करतो, तो आपल्या शेकडो पिढ्यांना पवित्र करतो, यात संशय नाही. म्हणून गंगा मैयाच्या दर्शनाचा अपार लाभ आहे. आणि एवढंच नाही, पुढे जाऊन महाभारतकार म्हणतात, गंगेचं दर्शन एखाद्याला ज्यांनी घडवलं, म्हणजे दुसऱ्या कोणाला जरी आपण गंगेचं दर्शन घडवलं तर त्यानं सुद्धा अक्षय पद आपल्याला प्राप्त होतं, सर्व पापातून निवृत्ती होते आणि गंगा मैयाला आपण प्रिय होतो. असा गंगा दर्शनाचा आणि दुसऱ्याला दर्शन घडवण्याचा सुद्धा लाभ आहे. म्हणून अशा दर्शनीय गंगा मैयाच्या चरणी नतमस्तक होऊया. जय गंगा मैया.